इंडक्शन मध्ये तुम्ही पाहता एका बाजूला नितेश गवळी, त्याचे चिरंजीव देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. लाल्याचे चिरंजीव देखील आता उपस्थित आहेत मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. छोटेसे खेळाडू आहेत खर तर नितेश गवळी यांचे आणि त्यासोबत लाल्या यांचे. पहिला बॉल फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथे छोटेसे खेळाडू होते त्यामुळे ते बीट झाले. माहिती होते प्रशांत सुरेराव यांना की चेंडू निसटू शकतो, त्यामुळे भरपूर वेगाने त्यांनी मात्र चेंडूला अडवला. दरम्यान 2 धावा ते देखील मिळतात. सुरुवात चांगली झाली टीम इंदगाव संघासाठी. इथे देखील बॅटची कडा आहे, खेळाडू पुढे सरकतोय. गीतेश आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हिट देखील झाला आहे. परंतु धाव मिळाली सिंगल. एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. आता ही नेक्स्ट राऊंडची पहिली मॅच चालू आहे, परंतु ज्यावेळेस तिसरा राऊंड आपला फर्स्ट फेरीतला सुरू होईल त्यावेळेस विनंती आहे सर्वच टीम जे टॉस साठी येतील त्यांनी प्रवेश फी घेऊनच या, ही विनंती आहे. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याशिवाय टॉस होणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची. जे काही संघ इथे मात्र येतील, जे खेळाडू जे कॅप्टन टॉस साठी येतील त्यांना विनंती आहे की आपण टॉस साठी ज्यावेळेस याल त्यावेळेस प्रवेश फी जमा करायची, त्याशिवाय टॉस होणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची. गोरदात नितेश सज्ज होतोय, पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, फाईन लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आला, धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 7 धावा. इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा स्कोअर लेगला बळवला. क्षेत्ररक्षक नरेश ठाकरे जज करतात. दरम्यान 2 धावा इथे देखील रोखू शकत नाही. 2 धावा इथे देखील मिळतात. धावफलक पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मार्क असतंय पॉवर प्लेचा. 4 ओव्हरची मॅच, 24 चेंडूचा खेळ आता तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली. मी म्हणेन बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक इंदगाव संघासाठी शंकरच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या जबरदस्त 3. चांगली बॅटिंग तो करतो, त्याच्या साथीने एक चौकार सागरच्या बॅटमधून सफल झाले. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला आणि इथे चौकार दाखवला असंच म्हणावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. चौकार होता. धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकेल. नितेश गवळीवरती आता आक्रमण चढवलंय. मागील मॅच मध्ये एक इंदगाव संघ परास्त झाला. श्री गणेश इंदगाव संघाला आपण पाहिलं, खरं तर जो मात्र भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला, परंतु एक हलकीशी चूक तिथे झेल निसटला, तिथे बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि तर मॅच चांगलीच पाहायला मिळाली असती. गुरदा तयार होतोय, पुढे सरसावले, बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटन पार्टच्या मधनं अगदी वेगाने बॉल मात्र निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सनी भोईर अर्थातच कुणाल आहेत एसटी रक्षकाच्या भूमिकेत. एक चांगले एसटी रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मागील मॅच मध्ये बॅटिंग चांगली केली होती, परंतु धावचीच्या स्वरूपात त्यांना देखील बाद व्हावं लागलं. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिल्या नितेशला चांगली गोलंदाजी केली आणि आता षटक क्रमांक दुसरं लाल्या येतात गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकामध्ये किती धावा ते उभा करतील हे देखील पाहावं लागेल, कारण माहिती आहे यावेळेस शंकर वेशेला देखील डावकर आताचे बॅटर नेहमीच आक्रमक आणि विध्वंसक जाणले जातात. अशा प्रकारची बॅटिंग शंकर विषयीची आपण पाहिली आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील भरपूर चांगले बॅटिंग आपण नेहमीच पाहतोय तेजस ठाकरेच्या माध्यमातून. या मॅच मध्ये आता कशा प्रकारचा क्रिकेट होईल यावरती देखील आता साऱ्यांचं लक्ष लागलं, कारण श्री गणेश इंदगाव संघाला इथे मात्र परास्त व्हावं लागलं. छोट्या छोट्या चुक्या त्यांना इथे मात्र महागात पडल्या, परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रशांत षटक क्रमांक दुसरे घेऊन तो दाखल झालाय. समोर शंकर बिशियाला तुम्ही पाहता सज्ज होत असताना. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. यावेळेस मात्र सुंगत बॉल निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. ही लढाई खरं तर आता दोन्ही जुन्या जाणत्या खेळाडूच्या माध्यमातून आहे, कारण एक काळ गाजवला होता प्रशांत सूर्यरावना, तर एक काळ गाजवला होता शंकर विषयनं. ज्यावेळेस थ्रो गोलंदाजी चालायची तेव्हापासून आपण या दोन्ही खेळाडूंना पाहिलंय. इथे देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा
तीच लाईन आणि लेन्स आहे का हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल खरं तर वाईट जरूर फेकला, परंतु यावेळेस आय थिंक पायाला घासून हा चेंडू गेला. त्यामुळेच की आता पंच इथे मात्र डॉटबॉलची खून घोषित करतात. दरम्यान धाव मिळणार नाहीये. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. पहिल्या षटकाच्या अंती 13 धावा, या षटकामध्ये 1 धाव बाकी. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ती बहाल केली. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. छोटासा खेळाडू आता तुम्हाला पाहायला मिळेल जो चेंडूला अडवतोय. कौतुक व्हायला हवं, त्याच्यासाठी देखील टाळा वाजल्या पाहिजेत, कारण हे उद्याचं भविष्य आहे टीम कोळगावचं. आणि आता इनगावकरांना देखील टाळा वाजवल्यात, कारण त्यांना माहिती आहे छोटासा खेळाडू आहे, त्यांनी चेंडूला अडवलाय. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट नेहमीच इनगाव टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे देखील तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. धावफलकावरती धाव एक जोडली जरूर जाईल. रक्तात क्रिकेट, त्यामुळेच की काय आता तुम्ही पाहता एवढ्या उन्हामध्ये देखील तो छोटासा खेळाडू आता तुम्हाला पाहायला मिळतो. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता नितेश गवळे यांचे ते चिरंजीव आहेत, यांचे सुपुत्र आहेत. चांगला क्रिकेट पणापा लागेल. आज यंगस्टर खेळाडू घेऊन हा संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. वर्धा सज्ज होता प्रशांत, सज्ज होता सरा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी ही स्पर्धा. आणि खरं तर आपल्या बदलापूर नगरीमध्ये 70 स्पोर्ट्स मग आमचे शशिकांतजी लोंगले असतील आणि अक्षयजी लोंगले यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू आणि त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार करू. त्याचप्रकारे प्रशांत सुरेराव यांना तुम्ही पाहता जे SS स्पोर्ट्सचे ओनर आहेत, स्वामी स्पोर्ट्स. सफल झाले, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 धावा. पहिल्या षटकाच्या अंती 13 होत्या. आतापर्यंत 8 धावा खर्च करत असताना प्रशांत फुलटॉस होता. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्यानंतर पाहिलं की फुलटॉस लोवर फुलटॉस आहे, त्यामुळेच की काय आता हलक्या हातानं चेंडूला ढकलला. दरम्यान मिळेल ती सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक आता डावकर हाताच्या बॅटरकडे तुम्हाला पाहायला मिळेल. तयार. प्रशांत, शेवटचा बॉल लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. यावेळेस गोलंदाज तुम्ही पाहता प्रशांत. विशाल पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की लाईन खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बहाल केली. गोलंदाज तयार. इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न फसलाय, कारण बॅटची कडा घेतली आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक जाऊन पोहोचले 24 धावा. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 24 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. इनगाव टीमच्या माध्यमातून आज सूरज कडब असेल, त्यानंतर आदित्य कडव सारखा खेळाडू देखील अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. इनगाव म्हटलं तर इनगाव टीमचं 24 कॅरेटचं सोनं म्हणून आदित्य यांच्याकडे पाहिलं जातं. एक स्टायलिश खेळाडू आहे. ब्रँड इज ब्रँड. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजूनही 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. सुरेशदादा खडू देखील आता मॅच एन्जॉय करतात, कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय, परंतु अजूनही गावातल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील दाखल झालेत. षटक क्रमांक 3 घेऊन तेजस आलेत गोलंदाजी मार्कवरती. कोदून काढला. यावेळेस तुम्ही पाहता ऑन साईडला बाला बळवला. डीप मध्ये नितेश आहेत. एक सिंगल एक दुसरीचा प्रयत्न होतोय, परंतु पूर्णपणे नकार दिला. सागरच्या माध्यमातून सलामी जोडी मध्यच्या मध्ये खेळतीय. सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकत असताना 25 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला भेटतील.
दिनेश दादा तामाणे यांना तुम्ही पाहता, जे मात्र स्कोरलेग पंच आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत टीम अंबेशिवचे. सध्याच्या घडीला मेंटॉरच्या भूमिकेत त्यांना तुम्ही नेहमीच पाहता. 20 ते 25-30 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे. गोंदाज तेजस लेफ्ट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे, गोपणी सारखी बॅट बरोबरी, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर जजमेंट पहा. एका हाताने झेल तिथे मात्र टिपला नरेश ठाकरेनं आणि आता परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. तर नवीन खेळाडू सूरज आता दाखल झाला. तीन बॉल 3 षटकार जर मारले सूरजनं तर त्यासाठी आदित्य यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल आणि ते देखील कॅश देण्यात येतील. इथे देखील बॅटम पाठच्या बद्दा टप्पा पडला, बर्दा बेगानं बॉल देखील चालला. अस्थिर रक्षकाच्या ताब्यात. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना सलग 2 बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 3 बॉल आतापर्यंत संपन्न झाले आणि फक्त एक धाव खर्च करत असताना फुल टॉस होता, ऑन साइडला खेचून मारलाय, स्क्वेअर लेगला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. एक षटकार दूर झाला, परंतु आता थोडस टेन्शन वाढलंय आदित्यचं, कारण 3 बॉल 3 षटकारला 1000 त्याने लावलेत. पहिला षटकार जरूर आला, अजून 2 मारावे लागतील. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदित्य कडव यांच्या बाहेरून देण्यात येतील. गोरदात तेजस यावेळेस देखील अडवा बाटा खेचायचं होतं, नाही जमलं. त्याच्या मागे स्थिरक्षक तुम्ही पाहताय, कोच किपिंग तुम्हाला आता पाहायला मिळेल आणि त्यामुळेच की काय त्या उद्ध्वस्त गेल्या, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित होते. बॅटर सूरजला तुम्ही पाहता, एक षटकार दूर आला. षटकातील काही चिमणीचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल आता शिल्लक 7 धावा इथे खर्च केल्या. धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 31. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅटरने बॉलचा संपर्क नव्हता. यावेळेस तुम्ही पाहताय संभ्रमात टाकणारा चेंडू होता, चेंडू समजलंच नाही या बॅटरला आणि यावेळेस तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. 2 षटकाच्या आधी 24. तर आता या 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धाव खर्च करत असताना धावफलक 31. नेक्स्ट मॅच बोरगाव बी आणि त्यांच्या विरोधात शाहूराजी क्रिकेट संघ नवीन बडवली. दोन टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर टॉस साठी यायचं. 31 31 धावा. नेक्स्ट मॅच गोरेगाव बी विपक्ष शाहूराजे बडवली. गोरेगाव बी विरोधात शाहूराजे बडवली. दोन टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सलामीला गेलेला शंकर अजून उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून रिव्हर्स फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार होतो. धावफलक पुढे सरकेल. नरेश ठाकरे आहेत गोलंदाजी बार्क मध्ये. नरेश रन विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रण, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षक पाठमोरा.
यावेळेस तुम्ही पाहता पडतो बॉल नाही थांबणार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हा चौकार आलाय. 2 रिवर्सचे फटके आपण पाहिले यावेळेस शंकर विषयच्या बॅट मधून. शंकर विषय म्हटलं तर रोही ऑपरेशनचे ते ओनर आहेत. चांगले चांगले सन ग्लासेस तुम्हाला नक्कीच मिळतील. बदलापूर वेस्ट नियर भाजी मार्केट. धर्मवीर आनंद दिघे साहेब भाजी मार्केट त्याच्या अगदी बाजूला त्यांचं शॉप आहे. नक्की व्हिजिट द्या शंकर विषय यांच्या शॉपला. गोरदा सज्ज होता. पुन्हा तरी स्मॉल शॉट. नजाकत, ताकद आणि प्रॉमिस टेम्पररी बट क्लासेस परमनंट हा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा तिसरा चौकार शंकर विषयच्या बॅटमधून. धावफरक जाऊन पोहोचला आतापर्यंत 43. षटक क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळेल. 12 धाबा आतापर्यंत खर्च केल्या नरेश ठाकरेनं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. यावेळेस फटका फसला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. पण बाद चला गोरेगाव बी टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती आहे टीम शाहूराजे नवीन वडवली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश. इथे देखील पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितले. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस यशला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. $43. सुस्वागतम 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 या दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी सदस्य आमचे धनराजी म्हात्रे यांचं शुभ आगमन झाले. विनंती आहे या पण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि संघनायक देखील पाठवायचं. टीम नवीन मिळवली कारण गोरेगाव बी टीमची कॅप्टन इथे दाखल झाले. त्यामुळे विनंती आहे शाहूराजे नवीन वडवली आपला देखील संघनायक आपण पाठवा. चला शेवटचा बॉल आता शिल्लक घ्या आणि आता हिरामन मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. कशा प्रकारची बॅटिंग हिरामन कर दिली या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये त्यांनी चौकार मारत असताना सामना जिंकवला होता. लिंबू विकेट घेण्याचा प्रयत्न. गोलंदाज नरेश. इथे देखील शेवटचा बॉल राहिलाय नरेशच्या नाबावरती. अखेर 3 बॉल 3 चौकार जरूर आले परंतु यस व्हाईट बॉल.
असं वाटलं होतं की हा चेंडू त्यांच्या बोरून गेलाय का, त्यामुळेच की काय इथे चिंतेचं वातावरण होतं. मी म्हणेन खेळाडू कक्षामध्ये देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत आलाय. जरूर असं वाटलं होतं की हा चेंडू निर्धाव आहे, परंतु असं नाही आहे. नरेश शेवटचा बॉल, फटका चांगला आहे. धाबा किती मिळतील पाहावं लागेल. एक धाबा तर एकवटली, आता दुसरीचा प्रयत्न होतोय. जरूर 2 धाबा एकवटल्या, आता तिसरीचा प्रयत्न, 3 धाबा इथे देखील मिळतात. आता चौथीचा प्रयत्न चालवलाय आणि आता 5व्या धाब्याचा प्रयत्न देखील होतोय. खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा. धाबा किती आहेत आपण मोजू. खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा. पंच टोटल धाबा किती? 5. आप माती के हाथ पंजा के साथ. या दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सलगर बांगणी उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झाले. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. टोटल 5 धाबा इथे मिळतील आणि याच 5 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचला टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 49 धाबा. याचं आहे संतोषजी म्हात्रे साहेब यांचं शुभागमन मंचावरती होत असताना मनपूर्वक स्वागत. टॉस देखील आपण संपन्न करू. संघनायकाच्या भूमिकेत नवीन वडवे टीमची कॅप्टन आपण या. चला टीम नवीन वडवली कॅप्टन आपण यायचं आहे. चला टॉस आपण संपन्न करू. नरेशजी कडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करा. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक बदलापूरचा आणखीन एक बुलंद आवाज तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. गोरेगाव बी संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी उपाध्यक्ष आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब आपल्या सोबत इथे जोडले गेलेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 50 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरलाय कुळगावचा संघ आपण पाहतोय. ओमसाई कुळगाव अर्थात छत्रपती कुळगाव हा संघ मैदानावरती उतरलाय. तेजस ठाकरे आणि प्रशांत सूर्यराव ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. पाठीमागच्या सामन्याचे शिल्पकार राहिले गीतेश ठाकरे. 50 धाब्यांचं लक्ष आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये 50 इथे बनवायच्यात. यश कडव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आपण पाहतो षटक क्रमांक 1 साठी. फलंदाजीसाठी तेजस ठाकरे आणि प्रशांत सूर्यराव ही जोडी मैदानावरती दाखल झाली. मॅच
थोडीशी लवकर सुरू करा, विनंती आहे खेळाडूंना, थोडीशी घाई करा. सहकार्य सर्वांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. यश कडव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहेत. तेजस ठाकरे आणि प्रशांत सूर्यराव ही जोडी मैदानावरती आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळतंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल तेजस यांच्यासाठी सरळ बॅटने बॉलला खेळलेत आणि पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. तेजस ठाकरे चौकाराने इथे खातं खोलतायत. हा बॉल होता, सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि फी मध्ये हा फटका तेजस ठाकरे यांच्या बॅटमधून चौकार. सुरुवात चांगली केली या डावाची. वेल बिगन इज हॅव डन. बिगिनिंग स्टेज मध्ये आपण पाहतोय सेकंड इनिंग या सामन्याची. यश कडव गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. इथे बॉल थोडासा लो राहिलाय. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं स्लॉक स्वीप करायचं होतं. तेजस ठाकरे यांना ड्रिल देखील करतात कशा रीतीने फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं, परंतु पुढच्या बॉलवरती पुनरागमन देखील करतायत गोलंदाज. हा देखील फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक इथे आपण पाहिलं बॉलच्या दिशेने वेगाने आले नाहीत. दोन खेळाडूंमध्ये ताळमेळाची कमी पाहायला मिळाली. पहिली धाव किती वेगाने तुम्ही धावता त्यावरती डिपेंड आहे दुसरी धाव येणार की नाही. एकच धाव इथे मिळेल. 5 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्ग असतंय. चांगली गोलंदाजी करतायत. यश कडव याने देखील पुनरागमन इथे केलंय. पहिला बॉल पुढ्यात टाकला होता, तिथे चौकार आला. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळाले. लॉंग ऑफ रिजनला खेळाडू देखील आला होता. पॉवर प्ले सुरू आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. मिड विकेट आहे. कमालीचा बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑफ रिजनला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळते. 5 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ बनवायच्यात 50. प्रशांत सूर्यराव आणि तेजस ठाकरे यांची भागीदारी खूप महत्वाची. इथे फॉलर थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कौतुक केलं पाहिजे यश कडव यांचं. एक चांगले वेगवान गोलंदाज आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील बोलताना उल्लेख केला. पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये. आवश्यकता आहे योग्य मार्गदर्शनाची, आवश्यकता आहे थोड्याशा अनुभवाची. इथे खूप फाईन बॉलला खेळत आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव आणि धावले देखील नाही. कॉन्फिडंट होते की बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. फाईनल क्षेत्रामध्ये हा चौकार आला. डाऊन दिले, थोडीशी दिशा भरकटली होती आणि योग्य दिशेने बॉलला पाठवलं प्रशांत सूर्यराव यांनी. चौकार इथे आलाय. धावपलकावरती धावा असतील 9. बॅट मैदानामध्ये जाऊ द्या. दुसरी बॅट मैदानामध्ये जाऊ द्या विनंती आहे. 9 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 18 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 षटकांची ही मॅच आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहतोय. 18 बॉल 41 धाव्यांची आवश्यकता आहे आणि सुरुवातीपासून आक्रमण तुम्हाला करावं लागेल. यश कडव यांच्या षटकामध्ये धावा आल्यात केवळ 9. आता 18 मध्ये 41 बनवायच्यात, म्हणजे धाव्यांची जी गती आहे ना ती वेगाने तुम्हाला वाढवावी लागेल. आपण साधारणतः प्रवास करताना मुंबईची धीमी लोकल म्हणतो आपण किंवा वेगवान लोकल देखील पकडतो, परंतु ती पकडून आता चालणार नाहीये. आता एक्सप्रेस देखील नको आहे. वंदे भारत बुलेट ट्रेनने देखील प्रवास करून तुम्ही पोहोचणार नाहीये. आता पोहोचायचं असेल तर तुम्हाला विमानाने प्रवास करावा लागेल इथून. 18 बॉल मध्ये 41 बनवायच्यात. जयेश कडव आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ते मोठे फटके शोधावे लागतील. अब नाही चलेगा, इक्का दुक्का
जीतना है तो लगाना पडेगा चौकावर छक्का, चौकार षटकार मारावे लागतील. इथून जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. फुलर लेनचा कमालीचा बॉल, परंतु दिशा इथे थोडीशी भरकटली आहे. लेंथ मी म्हणेल योग्य, लाईन थोडी चुकली. अँगलनं बॉल आपण पाहिला बाहेर गेला. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत डावखुरे. आता त्या फलंदाजासाठी व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 18-40ची आवश्यकता होती, परंतु आता 17 बॉलमध्ये 40 बनवावे लागतील. 17 बॉल आणि 40 धाव्यांची आवश्यकता. डॉट बॉल आपण पाहिलाय. अक्रॉस बॅटेड फटके खेळणं खूप फुलर लेनच्या बॉलला खूप डिफिकल्ट आहे. फुलर लेनचा बॉल होता आपण पाहिलं. अक्रॉस बॅकलिफ्ट अक्रॉस ज्या वेळेस येते खूप वेगाने बॉल येतो आपल्या जवळ, आणि तुम्ही जर गोलंदाजाची लाईन पिक करू शकला नाहीत तर अक्रॉस बॅटेड फटका खेळणं खूप कठीण काम आहे फुलर लेनच्या बॉलवरती. इथे बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे डीप मध्ये. बॉलच्या खाली आहेत. सेल पकडतील आणि पहिली सफलता. तेजस ठाकरे इथे माघारी परततील. यश कडव आपण पाहतो तिथे होते, त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि पहिली सफलता आली आहे. तेजस ठाकरे माघारी परतलेत. जयेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जयेश कडव सफलता अर्जित करतायत. तेजस ठाकरे यांची खूप मोठी विकेट मिळवली आहे, परंतु गीतेश ठाकरे पाठीमागच्या सामन्याचे हिरो आहेत आणि इथून मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. परंतु कौतुक केलं पाहिजे गोलंदाजीचं. सिद्धिविनायक इंदगाव संघाचे गोलंदाज इथे खूप चांगली कामगिरी करतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं यश कडव यांना जरूर 2 चौकार आले, परंतु त्या व्यतिरिक्त जर गोलंदाजी तुम्ही पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळाली यश कडव यांची देखील. जयेश कडव बॉलिंग ट्रॅक वरती. 10 धावा धावपलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 10 धावा धावपलकावरती आहेत. जयेश कडव बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज गीतेश ठाकरे मैदानामध्ये. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्याचा प्रत्येक पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला. 22 धावा त्यांनी बनवल्या होत्या वैयक्तिक. शेवट षटकाराने केला होता पाठीमागच्या सामन्याचा. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वतःला बॅक केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार. बॉल जाईल एक टप्पा खाऊन सीमारेषच्या पलीकडे. आलाय चौकार. आई गावदेवी चषकाचा चौकार आपण पाहतो या ठिकाणी. गीतेश ठाकरे ही खासियत आहे गीतेश ठाकरे यांची. स्वतःसाठी आपण फक्त स्टेप आउट होणं म्हणजेच क्रीजचा उपयोग नाही, क्रीजच्या डेप्थचा देखील खोलीचा देखील उपयोग फलंदाज तिथे करताना पाहायला मिळाले. बॅकफुटला गेले, स्वतःला बॅक केलं आणि चौकार आलाय गीतेश ठाकरे यांच्या बॅटमधून. धावफलकावरती धावा आहेत 14-14. फुलर लेनचा बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर सहज मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर झालाय देखील आणि 2 धावा मिळाल्यात देखील. पहा पहिली धाव तुम्ही ज्यावेळेस वेगाने धावता क्षेत्ररक्षकांवरती ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट दबाव येतो आणि तिथे गडबड झाली क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालं, परंतु त्यासाठी पहिली धाव तुम्हाला वेगाने धावणं गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 धावा आल्या. धावपलकावरती धावा 16. अजूनही 34 धाव्यांची आवश्यकता आहे. तब्बल 50 बनवायच्यात. जयेश फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. ओव्हर दी बॉलर हेड. हा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे धावबाची संधी. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले नाहीयेत, धावबाद झालेत. गीतेश ठाकरे देखील धावबाद होत आहेत. आणखी एक सफलता इथे आली आहे. नवीन फलंदाज नितेश कवळी आता मैदानावरती पोहोचतील क्रमांक 4 वरती. गीतेश ठाकरे धावबाद झाले. आवश्यकता होती का तर अजिबात नव्हती तिथे धावेची. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. तेरा बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. जयेश कडव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत.
13 बॉल 33 धावा. प्रशांत सूर्यराव यांची जबाबदारी आता वाढली आहे. ओपनिंगला ते मैदानावरती पोहोचलेत आणि सेट फलंदाज आहेत प्रशांत सूर्यराव. त्यांच्या जोडीने नितेश कवळी नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. 13 बॉल 33 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा, एखादा मोठा फटका शोधावा लागेल. इथे कमालीचा पिकअप शॉट प्रशांत सूर्यराव यांच्या बॅट मधून डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये केलाय हल्ला बॉल. षटकार आलाय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळाल्या तब्बल अर्धा डझन. षटकार आलाय. 6 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये अजूनही 27 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 23 आल्यात. पुढच्या 12 मध्ये 27 बनवायच्यात. ज्येष्ठ क्रिकेटर आणि बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. आपल्या सोबत ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 23. 12 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सागर आहेत. इथून 12 मध्ये 23 आल्यात. 12 मध्ये 27 बनवायच्यात. अर्धी लढाई इथे लढली गेली. अर्धी लढाई अजूनही बाकी आहे. कोणताही संघ इथून जिंकू शकतो. सामना दोलायमान स्थितीत आहे. 2 विकेट तर गमावल्यात. आपण पाहिलं अगदी ओमसाई कुळगाव संघानं देखील. 12 बॉल 27 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन षटकाला प्रारंभ झालाय आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय इथे. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. बीमर आणि हा मला वाटतं डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी असेल. ही फ्रीडचा बॉल असेल पुढचा. गोलंदाज सज्जत सागर कडाव. आणखीन एक नो बॉल आणि 2 डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजाला बॅन केलंय. 2 बीमर. कारण डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी तुम्ही ज्यावेळेस डिलिव्हर करता बाय डिफॉल्ट तिथे गोलंदाज आपण पाहतोय या सामन्यामध्ये आता ते गोलंदाजी करू शकणार नाही. 2 बीमर नंतर नवीन गोलंदाजाला इन्व्हिटेशन तर दिलंय, परंतु पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. आणि फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय. आई गावदेवी चषक ठरला हिट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. लागेल का एखादा मोठा हिट हे देखील पाहायचंय. फ्री हिटचा बॉल. आता 12 मध्ये 25 पाहिजेत. अधिकृत 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 12 अधिकृत बॉल मध्ये 25 धावा तुम्हाला बनवायच्यात. 12 लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट असेल कारण लगातारचे 2 नो बॉल आलेत. गोलंदाज बदलला गेलाय आणि फ्री हिटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का. 12 मध्ये 25 तर आल्यात आणि अजूनही 12 मध्ये 25 बनवायच्यात. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. चांगल्या लेंथवरती चांगल्या लाईनवरती हा बॉल. आता 11 बॉल आणि 25 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. वाईड यॉर्कर तुम्ही पाहिला. गोलंदाज किरण विशे बॉलिंग ट्रॅक वरती. आणखी एक डावखुऱ्या हाताचे वेगवान गोलंदाज. कमी गतीने हा बॉल टाकलाय. फुलर लेनचा बॉल, परंतु पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. इथे नितेश कवळी यांनी 2 बॉल लगातार डॉट आले. त्या अगोदर आपण पाहिले 2 बीमर
गोलंदाज बदलला गेला, असं वाटलं की बॅकफुटला जाईल सिद्धिविनायक येनगाव संघ, परंतु पुनरागमन करून दिलंय. किरण शिंदे तिथे होते बॉलिंग ट्रॅकवरती, किरण विषय माफ करा. खूप चांगले 2 बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. हा देखील कमालीचा बॉल आहे. 3 बॉल लगातारचे निर्धाव आलेत. आता इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, हे माहिती आहे फलंदाजाला. दबाव वाढलाय फलंदाजावरती. अगोदर खूप चांगली कामगिरी केली नितेश गवळी यांनी देखील. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेले आपण पाहिलेत, परंतु इथे गोलंदाजाची दाद दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. दबाव पूर्णपणे त्याच्यावरती होता, कारण अगोदर 2 बिमर आले होते. फ्रीडचा बॉल त्यांना टाकायचा होता, वाईड यॉर्कर टाकलं, ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडून ठेवली आहे आणि कमी गतीने इथे गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहतो डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळेल का, तर मिळाली. आणखी एका धावेचा प्रयत्न होईल का, तर झालाय. इथे धावा मिळतील. धीम्या गतीने धावले, कदाचित वेगाने धावले असते तर 2चं रूपांतर 3 मध्ये देखील झालं असतं, परंतु 2 धावा इथे अर्जित झाल्यात. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल मध्ये 23 धावेंची आवश्यकता आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे, निर्णायक ठरतील या मॅच साठी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, तोच बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. या बॉलची देखील लेंथ आपण पाहतोय, अगदी लेंथ पुढ्यात होते, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर आणि अक्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. कमालीची गोलंदाजी केली किरण विषय यांनी. आतापर्यंत केवळ 2च धावा त्याने खर्च केल्यात. इथे देखील फटका गॅप मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. धावबाची देखील संधी आहे आणि फलंदाज इथे धावबाद होतील. एक धाव आली आहे, त्यासोबत आली 1 विकेट आणि 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 28 धावा धावफलकावरती. शेवटचे बॉल आता शिल्लक आहेत 6 आणि धावेंची आवश्यकता आहे 22. 6 बॉल 22 धावेंची आवश्यकता आहे. नरेश ठाकरे नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. नितेश गवळी तिथे पहिल्या बॉल पासून मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. कदाचित थोडस माइंडचे 2 भाग असतात, एक आपलं नॉर्मल माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. जर सिंगल घेतली असती तर कदाचित इम्पॅक्ट वेगळा राहिला असता, परंतु असं झालं नाहीये. प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अपयश आलं नितेश गवळी यांना. शंकर विषय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 6 बॉल 22 धावेंची आवश्यकता आहे. प्रशांत सूर्यराव यांच्याकडे क्षमता आहे आणि इथून या धावा बनवल्या जाऊ शकतात का, तर जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव येत नाही किंवा शेवटची विकेट जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत कोणताही संघ जिंकला असं आपण निर्धाराने कधीही सांगू शकत नाही. 6 बॉल 22 धावेंची आवश्यकता आहे. पहिले 2 बॉल खूप महत्वाचे. आता या अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच इथूनही टर्न होऊ शकते, परंतु तो फटका खेळावा लागेल. प्रशांत सूर्यराव 6 बॉल 22 धावा, क्षमता आहे आणि स्वतःला सिद्ध देखील केले अनेक वेळा. आज आवश्यकता आहे बडा मंच आणि इथे मोठ्या पंच आवश्यकता आहे. लॉंग ऑन रिझनला बॉल आला. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न आहे. 5 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता आहे. इथून मोठा फटका येणं नितांत गरजेचं झालंय. 5 बॉल 20 धावेंची आवश्यकता. प्रशांत सूर्यराव 5 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. तीव्र ऊन मैदानामध्ये. 5 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. पवन आपण पाहतोय मैदानामध्ये पोहोचलेत. 5 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे.
इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल गेला, एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे, पुन्हा एकदा फंबल झालंय. प्रशांत सूर्यराव रनिंग बिटवीन द विकेट, तुम्ही बघा. आणखी एक धाव येईल आणि इथे क्रॉस तर झालेत फलंदाज, 3 धावा इथे पूर्ण केल्यात. प्रशांत सूर्यराव रनिंग बिटवीन द विकेट. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. चार बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानावरती पोहोचलेत. 4 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. प्रशांत सूर्यराव, आवश्यकता आहे एका चांगल्या नॉकची त्यांच्याकडून. 4 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 17 धावा इथून आवश्यक आहेत. कमालीचा बॉल, आता 3 मध्ये 17 पाहिजेत. इथून मोठे फटके शोधावे लागतील. 3 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल 17 धावा. अक्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार झाला. तो प्रयत्न तेजस ठाकरे यांनी सुरुवातीला केला. तोच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. इथे डीप मध्ये बॉल गेला, एकच धाव. नितेश कवळी यांचा देखील तोच प्रयत्न राहिला अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा, आणि इथे प्रशांत सूर्यराव देखील अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणखी एक बॉल डॉट आहे. आता एका बॉल मध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. एक बॉल शिल्लक आहे आणि 16 धावेंची आवश्यकता. आता औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये असं आपण मानू शकतो. डॉट बॉल आलाय आणि 15 धावेंनी एक मोठा विजय मिळवलाय सिद्धिविनायक इंदगाव संघाने. अभिनंदन टीम सिद्धिविनायक इंदगाव, आणि पराभूत झालेल्या टीमला देखील आपण